आजच्या या सीएम साहेबांकडे आयोजित अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या प्रश्नाबाबत महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या अनुसूचित जमातीतील लोकांना जे घटनेनं अधिकार दिलेले आहेत ते प्राप्त होत नाहीत म्हणून जी समाजाची व्यक्ती ज्या 10 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत जळगावला, त्या संदर्भात सीएम साहेबांनी आज मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये मी गुगल मीटद्वारे सहभागी होतो, परंतु आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सोयीस्करपणे बाजूला ठेवून ज्या आपल्या मागण्या नाहीत त्या पुढे रेटण्याचं काम त्या ठिकाणी जे काही आपले धुरीण होते त्यांनी केलं, त्याचा मी निषेध करतो। आणि या मागण्यावर मी तरी 1% सहमत नाही किंवा त्याबद्दल जो निर्णय त्या ठिकाणी सांगण्यात आला की आम्ही महामंडळ स्थापन करतो, महामंडळाची मागणी कोणाची आहे? त्या ठिकाणी आम्ही समिती स्थापन करू। हरदास कमिटी समिती स्थापन झाली आणि त्यांनी काय दिवे लावले, काय पदरात पडलं आदिवासी कोळ्यांचे ते अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे आणि परत त्याचं रिपिटेशन आज आपल्या काही पुढाऱ्यांनी केलं आणि त्या ठिकाणी शासनाचे संकटमोचक समजले जाणारे त्यांनी बेवकूफ बनवण्याचं काम या ठिकाणी आदिवासी कोळी समाजाला केलं, त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आणि हे आदिवासी कोळी समाजानं जे उपोषण सुरू केलं ते आपण आता उद्या संपवू अशा प्रकारचं त्या ठिकाणी परस्परच काही लोकांनी जाहीर केलं, त्याचा सुद्धा मी निषेध करतो। उपोषण संपवायचं की सुरू ठेवायचं हा 100% अधिकार त्या ठिकाणी उपोषणकर्त्यांचा आहे। त्यामध्ये कोणीही लुडबुड करण्याचं कारण नाही, श्रेय घेण्याचं कारण नाही। एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगायचं आहे। आमच्या मागण्या काय आहेत, आमची चर्चा काय आहे, आम्ही आमच्या कशासाठी उपोषणाला बसलो या कशाचीही चर्चा न करता, कशाचाही निर्णय न करता या ठिकाणी महामंडळाची मागणी करणं, या ठिकाणी हरदास कमिटी सारखी एखादी कमिटी स्थापन करून आपण लवकरच तुमच्या बाजूच्या मागण्या मंजूर करू अशा पद्धतीचं ठराविक साच्यातलं उत्तर बनवाबनवीचं या ठिकाणी देणं म्हणजे सरळ सरळ ही फसवणूक आहे। त्या फसवणुकीचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी निषेध करतो। मला त्या ठिकाणी तुमच्या वतीनं प्रश्न मांडण्याची, आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाली। मी त्या ठिकाणी अधिसंख्य पदाच्या संदर्भात जो एक दिवसाचा गॅप कर्मचाऱ्यांचा आहे तो 1 दिवसाचा गॅप जो आहे तो तात्काळ काढावा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं, कारण मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं ते मला कबूल केलं होतं। ती एक मागणी होती, ती ऐकून घेतली मुख्यमंत्र्यांनी, त्यावर निर्णय व्हावा ही माझी मागणी आहे। महसूल व आदिवासी विकास विभाग जो आहे याच्यामध्ये अधिकारच्या संदर्भात जो गोंधळ सुरू आहे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट महसूल विभागाने द्यायची, त्याची तपासणी त्या ठिकाणी ट्रायबल डेव्हलपमेंटने करायची। वास्तविक हे चुकीचं आहे। ज्यांच्या संदर्भात तक्रारी आहे, ज्यांच्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचंड आक्रोश आहे, त्या आदिवासी विकास विभागालाच परत हे काम द्यायचं म्हणजे अन्याय करणाऱ्यालाच बळ देण्याचं काम शासन करते आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। माझी मागणी होती की ज्या पद्धतीनं कास्ट सर्टिफिकेट देण्याचे अधिकार या ठिकाणच्या महसूल विभागाला आहेत, पूर्वी होते आजही आहेत आणि पूर्वी सुद्धा या ठिकाणी जातीची प्रमाणपत्र तपासण्याचे अधिकार सुद्धा रेव्हेन्यूच्याच वरिष्ठ ऑथॉरिटीकडे होती, म्हणजे ऍडिशनल कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याकडे होती। ती आहे त्या पद्धतीनं चालू ठेवावे। आपल्या राज्यात जो गोंधळ सुरू आहे, विशेषतः आदिवासी विकास विभागामध्ये जो गोंधळ सुरू आहे तो कास्ट सर्टिफिकेट द्यायचे अधिकार आदिवासी विभागाकडे, कास्ट सर्टिफिकेट तपासण्याचे अधिकार आदिवासी विभागाकडे, कायदा करण्याचे अधिकार आदिवासी विभागाकडे, हे जे सुरू आहे ना हे जगात दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही। जी ऑथॉरिटी या ठिकाणी एखादा कायदा करते न्याय मिळावा म्हणून, ती ऑथॉरिटी जर न्याय करत नसेल तर त्यापेक्षा वेगळी ऑथॉरिटी त्यावर अपिलेट ऑथॉरिटीची नियुक्ती करते। परंतु इथं हा सगळा गोंधळ जाणीवपूर्वक सुरू आहे, तो थांबवावा ही माझी सीएम साहेबांना विनंती होती। आणि एक विभाग जर या ठिकाणी कायदा करत असेल तर दुसऱ्या विभागानं न्याय मिळाला नाही तर अपिलेट ऑथॉरिटी सांभाळावी आणि त्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करावा। ही एकतर्फी जो कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्रात तो थांबवावा। या ठिकाणी 1,30,00,000 आदिवासी आहेत, ज्यामध्ये बहुसंख्य हे आदिवासी कोळी आहेत, टोकरे कोळी आहेत, महादेव कोळी आहेत, मल्हार कोळी आहेत। त्यांच्या नावानं आपण फंड घेतो, त्यांच्या नावानं आपण मतदारसंघ राखीव ठेवतो, त्यांच्या नावानं करोडो रुपये केंद्राकडून आणि राज्याकडून निधी मंजूर केला जातो। बऱ्याच प्रमाणात तो काही ठिकाणी पोहोचतोही, परंतु याचे फायदे घेण्याकरता जे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ते कास्ट सर्टिफिकेट मात्र आपल्या राज्यात मिळू दिला जात नाही।
हा सरळ सरळ उघड अन्याय आहे. त्यावर काही डोकं खाजवण्याची गरज नाही आणि कमिटी नेमण्याची तर अजिबातच गरज नाही, ही माझी भूमिका आहे. तेव्हा आदिवासी विकास विभागाचे लोक थातुरमातुर उत्तर द्यायला लागले की आम्ही 2% आरक्षण यांना दिलं. हो दिलं, पण ती आमची मागणीच नाही ना, आणि त्याच्याशी आमचा संबंधच नाही. आमची जी मागणी आहे ती टोकरे कोळी समाजाची आहे. आमची जी मागणी आहे ती महादेव कोळी समाजाची आहे. आमची जी मागणी आहे ती या ठिकाणी मल्हार कोळी समाजाची आहे, जे ऑलरेडी आदिवासी आहेत, अनुसूचित जमातीमध्ये आहेत. आणि तुम्ही जे 2% आरक्षण दिलं ते समुद्र किनारपट्टीवरच्या काही मच्छीमार जमाती ज्या आहेत त्या मच्छीमार जमातींना दिलेलं आहे. त्याची चर्चा आज इथं करण्याची गरज नाही, कारण एसबीसी कॅटेगरीमध्ये जे फायदे दिले तुम्ही ते एसटी पेक्षा सुद्धा जास्त असले तरी आम्हाला ते नको आहेत. आम्हाला आमच्या एसटी कॅटेगरीच्या ज्या सवलती आहेत, घटनादत्त अधिकार जे आम्हाला भारतीय राज्यघटनेनं दिलेले आहे ते आमच्यापर्यंत पोहोचू द्या. ही साधी सोपी सरळ मागणी आहे. ती मागणी बाजूला सारून ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न सीएम साहेब आपली सहकारी करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. तुमच्या जिल्ह्यामधलेच काही लोकप्रतिनिधी योग्य दिशा, योग्य पावलं, योग्य भूमिका त्या ठिकाणी मांडत होती आणि काही लोकप्रतिनिधी फक्त चमकोगिरीची भाषा वापरत होती आणि मीच कसा सर्वहारा या जनतेचा आहो आणि मी आता ते उपोषण सोडवतो अशा पद्धतीच्या वल्गना करताना दिसत होती. या प्रवृत्तीचा मी निषेध करतो आणि त्या ठिकाणच्या आदिवासी कोळी समाजानं न्याय हा आपल्या पदरात पाळून घ्यावा. त्यांनी आमरण उपोषण सुरू ठेवावं न ठेवावं त्याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण ती भूमिका माझी नाही. लोकशाहीमध्ये लढून संघर्ष करून आपल्या हक्काचं जे आहे ते सगळ्या मार्गाचा अवलंब करून आपण मिळवण्याची भूमिका घेतलेली आहे. ज्याला जसं शक्य असेल तसं मिळवण्याचं काम त्यांनी निश्चितपणानं करावं, पण समाजाची दिशाभूल करून परत एकदा अरदास कमिटी सारखी कमिटी स्थापन करा ही मागणी करणं म्हणजे शुद्ध या ठिकाणच्या आदिवासी कोळ्यांना मूर्ख बनवण्याचं काम या शासकीय पातळीवर सुरू आहे का असा संशय या ठिकाणी येतो. तेव्हा काय घडलं काय नाही घडलं या बाबतीतलं आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. राज्यात कायदा आहे, जात प्रमाणपत्राचा कायदा आहे, तो एससीसाठी आहे, तो या ठिकाणी एसटीसाठी आहे. परंतु एससीला प्रमाणपत्र देताना तुम्ही 12 मध्ये नियम करता आणि एसटीला प्रमाणपत्र देताना शासन जे नियम करते ते 2003ला करते आणि त्या दोमध्ये भेद आहे. जर कॉन्स्टिट्यूशनल फॅसिलिटी एससी एसटी ओबीसीसाठी सारख्या आहेत तर मग न्याय देण्याची भूमिका सुद्धा शासनाची या ठिकाणी सारखी असली पाहिजे, अशा पद्धतीची माझी मागणी होती. ब्लड रिलेशनमध्ये एकाकडे जरी व्हॅलिडिटी असेल तरी त्या कुटुंबातल्या सगळ्या घटकांना ब्लड रिलेशनमध्ये असणाऱ्या त्यांची तपासणीची काही आवश्यकता नाही. त्यांना सुद्धा बिनमुबाट न मागता व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट बरोबर दिली पाहिजे, ही आपली मागणी होती. परंतु इतर ज्या प्रमुख मागण्या आहेत आपल्या त्या बाजूला टाकून भलतीकडेच तो विषय नेण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचा विश्वास, आपल्या सर्वांची अपेक्षा होती की मी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. मी पोहोचू शकलो नाही वेळेच्या अभावी, पण तरी सुद्धा गुगल मीटमध्ये सीएम साहेबांच्या आज मी त्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे का होईना पण उपस्थित होतो, चर्चेमध्ये सहभागी झालो. तुमच्या वतीनं जे चांगलं करणं शक्य आहे ते करण्याची भूमिका घेतली. बघूया भविष्यामध्ये काय आपल्या समोर वाढून ठेवलेलं आहे. जे जे असेल त्या संदर्भात आपण चर्चा करू. परंतु भूलथापा देऊन समाजाची दिशाभूल करणाऱ्या ज्यांनी आज 40-50 वर्ष या समाजाला बेवकूफ बनवण्याचं फक्त काम केलं त्यांना मात्र त्यांची जागा दाखवण्याची भूमिका निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये आपण घेऊया. एवढं आजच्या प्रसंगी मी सांगतो. ते जोपर्यंत लोकशाहीमध्ये तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्या न्याय मागण्याकडे सुद्धा कोणी ढुंकून पाहणार नाही आणि उद्या आपली पिढी बर्बाद करण्यासाठी आपणच कारणीभूत ठरू, हे माझं स्पष्ट मत आहे. तेव्हा काय आंदोलन करायचं, कसं करायचं, पण ते जे करायचं ते शांततेच्या मार्गाने करा, जे करायचं ते लोकशाही पद्धतीनं करा, जे करायचं ते शासनासमोर टू द पॉइंट मागण्या करून करा. फुकटची चमकोगिरी आम्हाला अपेक्षित नाही आणि जी चमकोगिरी अशी माणसं करतील त्यांचा आम्ही पुन्हा पुन्हा निषेध करतो. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि आज जे गुगल मीट झाली, सीएम साहेबांना जे शांततेनं आपलं म्हणणं ऐकून घेतलं, त्या सगळ्या मागण्यांना, त्या सगळ्या चर्चेला फाटा देण्याचं काम आपल्यामधीलच काय हिंदू संतोषी लोकांना भलत्याच मागण्या त्या ठिकाणी रेटून केलं आणि झालं आता आपण महामंडळ स्थापन करून समिती स्थापन करू आणि आता उद्या तुम्ही उपोषण सोडा अशा पद्धतीच्या वल्गना त्या ठिकाणी केले. त्यांचा मी सगळ्यांचा निषेध करतो आणि आजची सभा काही उशिका होईना सीएम साहेबांच्या कानापर्यंत तुमचं म्हणणं, तुमचं जो
या ठिकाणी आक्रोश आहे तो पोहोचवण्याची भूमिका माझ्या परीनं मी केली. यापेक्षा वेळोवेळी आपण जे काही घडते आहे त्याबद्दल चर्चा करूच. जय हिंद, जय वाल्मिकी.